नमस्कार, अनंत भक्ती विथ मैत्रीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत धनतेरस या दिवशी कशा पद्धतीने पूजा केली जाते। व्हिडिओच्या शेवटी या दिवशी कुठल्या वस्तू आणायच्या आहेत आणि कुठल्या आणू नये याची सर्व माहिती मी दिलेली आहे। सर्वप्रथम पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते। 10 नोव्हेंबर 2023 या दिवशी जी धनतेरस आहे त्याचा मुहूर्त आहे संध्याकाळी 6:20 ते 8:20 या वेळात शुभ मुहूर्त आहे। धनतेरस दुपारी 12:35 सुरू होते तर 11 तारखेला दुपारी 1:57 पर्यंत आहे। पण आपण 10 तारखेला संध्याकाळी ही पूजा करायची आहे। धनतेरसला ज्या वस्तू आणायच्या आहेत ज्या मी शेवटी सांगितल्या आहेत तर त्या वस्तू दुपारी 2:30 वाजेपासून ते संध्याकाळी 6:40 पर्यंत तुम्ही आणू शकतात। म्हणजे 2:35 ते 6:40 पर्यंत तुम्ही वस्तू घरात आणायच्या आहेत। धनतेरस म्हणजे अश्विन महिन्याचा 13वा दिवस। यासाठी असं म्हटलं जातं की पूजेच्या ठिकाणी 13 दिवे लावावे आणि बाहेर देखील 13 दिवे लावावे। पूजेच्या ठिकाणी 13 दिवे वेगळे व त्याचप्रमाणे आपण आरतीसाठी जो दिवा लावतो तो वेगळा लावायचा आहे। प्रसादासाठी गूळ आणि धण्याची पावडर तुम्ही घेऊ शकतात। जी मूर्ती किंवा फोटो नसेल त्या जागी तुम्ही सुपारीचा वापर करू शकतात। पूजेला सुरुवात करायच्या अगोदर दोन्ही डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आहे। ताम्हणात 3 वेळा पाणी सोडून देवाला सांगायचं आहे की मी पूजेस सुरुवात करत आहे। 3 पळी पाण्याचं आचमन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः आणि पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेची सुरुवात करताना सगळ्यात पहिले दिवा पेटवून घ्या। दिवा पेटवल्यानंतर दिव्याची आपण पूजा करायची आहे। दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। आपण आद्य देवता गणपती बाप्पाला म्हणतो। कुठलीही सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाचं आधी पूजन करतो। तुम्ही जर लक्ष्मी माता आणि गणपतीची मूर्ती आणली असेल तर त्याची पूजा करू शकतात। जर तुमच्याकडे गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता यांचा सिक्का असेल तर त्याचीही पूजा करू शकतात। गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता यांच्या मूर्त्या आणताना त्या वेगवेगळ्या आणाव्यात। मूर्तीमध्ये गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता हे बसलेल्या अवस्थेत असावे। उभे राहिल्यास धनसंपत्ती टिकत नाही। लक्ष्मी मातांची मूर्ती सहसा कमळावर किंवा हत्तीवर असावी। दुसरे कुठले वाहन नसावे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या हातातून धनाचा वर्षाव असावा। गणपती बाप्पानंतर आपण लक्ष्मी मातेची पूजा करावी। त्यानंतर धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे। जर आपल्याकडे धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती नसल्यास जर आपल्याकडे सत्यनारायणाचा फोटो असेल त्याची सुद्धा पूजा करू शकतो। तोही नसेल तर आपण देवघरातील बाळकृष्णाची पूजा करायची आहे। लक्षात घ्या आपण ही जी काही पूजा करत आहोत त्यासाठी सेपरेट असा चौरंग मांडायचा आहे किंवा पाट मांडायचा आहे। आपल्या देवघरात या सगळ्या पूजा करायच्या नाहीत। ही पूजा वेगळी मांडायची आहे। धन्वंतरी देवताची पूजा झाल्यानंतर आपण कुबेराची पूजा करायची आहे। कुबेराची मूर्ती फोटो असेल तर पूजा करावी अथवा श्री कुबेर यंत्र याची पूजा करू शकतात। या कुबेर यंत्राची पूजा वर्षभर तुम्ही देवारात करू शकतात आणि तुमच्याकडे असेल तर नवीन घेण्याची आवश्यकता नाही। कुबेराची पूजा करताना मंत्र म्हणायचा आहे। मी 2दा म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या मागून म्हणू शकाल। ओम यक्षाय कुबेराय, ओम यक्षाय कुबेराय, वैष्णवाय धनधान्याधिपतये, वैष्णवाय धनधान्याधिपतये, धनधान्य समृद्धिं देहि मे, धनधान्य समृद्धिं देहि मे। अशा पद्धतीने कुबेराची पूजा आपण केली आहे। यानंतर आपल्याला कुलस्वामिनीची पूजा करायची आहे। कुलस्वामिनीचा फोटो अथवा मूर्ती नसल्यास आपण सुपारी घेऊ शकतो। या आधीच्या सर्व पूजेत आपण जी मूर्ती किंवा काही नसेल तर त्यावेळेला सुपारी घेऊन पूजा करायची आहे। यानंतर आपण 5 मातीच्या भांड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य घेऊन धान्याची पूजा करायची आहे। मातीचे भांडे नसल्यास तुम्ही वाट्या घेऊ शकतात
आणि त्या वाट्यांना खालून वरती अशा 5 बाजूंनी कुंकू लावायचे आहे. धान्याची पूजा झाल्यानंतर घरातील जे काही पैसे किंवा दागिने असतील त्यांची पूजा करायची आहे. त्यांची पूजा करताना लक्षात घ्या, खाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर त्या वस्तू ठेवायच्या आहेत. तुम्ही पूजेसाठी जे धन ठेवलेलं आहे त्यावर एक शिक्का ठेवायचा आहे. म्हणजे 1 रुपया 2 रुपयाचा कॉईन तुम्ही ठेवू शकतात. आपल्याला माहिती आहे धन्वंतरी धनाप्रमाणे आयुर्वेदिक औषधांची देवता देखील आहे. त्याचे प्रतीक म्हणून आपण धन्वंतरी देवतेस तुळस, कडुलिंबाचे 2-3 पानं, त्याचप्रमाणे हळदकुंड, विलायची, आल्याचा तुकडा, लवंग, काळी मिरी, दालचिनी असे वाहायचे आहे. त्यानंतर आपण जो फराळ केलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा. दाखवल्यानंतर मंत्र जाप करायचा आहे. ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः. त्याचप्रमाणे हा मंत्र जप ऐकायचा आहे. ओम नमो भागवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलशहस्ताय वज्रजलौखस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे स्वाहा. आता आपण जो झाडू किंवा नवीन भांडं जे आणलेलं आहे त्याची पूजा करायची आहे. गोमती चक्राची पूजा करायची आहे आणि कवड्यांची पूजा करायची आहे. याबद्दल मी पुढे माहिती दिलेलीच आहे. यानंतर जो आपण गोडाचा नैवेद्य केला असेल तो दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना खाली पाण्याने भरीव चौकोन करायचा आहे. त्यावर नैवेद्य ठेवून पाणी फिरवायचे आहे. अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झाली आहे. आता आपण पाहूया की धनतेरसला कुठल्या वस्तू आणल्या पाहिजे. आता या वस्तू आणाव्यात केव्हा त्याचा मुहूर्त मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला. 2:35 ते 6:40च्या दरम्यान आणायच्या आहेत. कुठलीही वस्तू घरात आणताना त्याच्यासोबत एक नाणे आणायचे आहे. सोन्याचे चांदीचे नाही असतील तर आपण 1 रुपयाचं 2 रुपयाचं ते नाणे त्याच्यात आणू शकतो. सगळ्यात पहिली वस्तू आहे झाडू. झाडू आणताना हा अगदी नॅचरल जो असतो, आपण ज्याला झाडणी म्हणतो, ती छोटीशी झाडणी आणू शकतात किंवा असा झाडू ज्याच्यात प्लास्टिक नसेल तो झाडू आणायचा आहे. तुम्ही या काळात झाडू मंदिरात सुद्धा गुप्त दान देऊ शकतात. कोणालाही न कळत तुम्ही मंदिरात झाडूचे दान करू शकतात. तेही फार शुभ मानले जाते. त्यानंतर पुढची वस्तू आहे धने. धने आपण पूजा करण्यासाठी आणायचे आहेत. पूजा केलेले धने त्यातले काही आपण दिवाळीच्या दिवशी जमिनीत लावायचे आहे आणि उगवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला धनाचा लाभ होईल. धने असू द्या किंवा कुठली वस्तू असू द्या, त्यासोबत आपल्याला सिक्का आणायचा आहे. त्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आता आपल्याला मोकळं मीठ सहसा मिळत नाही, त्यामुळे आपण मिठाचं पॅकेट आणलं तरी चालेल. मीठ विकत नक्की आणा. त्यानंतर आपल्याला गोमती चक्र आणायचं आहे. गोमती चक्रामुळे घरातील काही वास्तुदोष असतील तर ते निघून जातात. या दिवशी गोमती चक्राची पूजा खूप शुभ मानली जाते. गोमती चक्र तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जातील. हे गोमती चक्र तुम्ही वर्षभर देवाऱ्यात ठेवून पूजा करू शकतात. पुढची वस्तू आहे कवड्या. कवड्या आपण पूजेसाठी वापरायच्या आहेत. कवड्या या 5, 7, 11 एवढ्या घेऊ शकतात. या कवड्या आपण पूजा झाल्यानंतर लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवल्या पाहिजे आणि दरवर्षी त्याच कवड्या आपण पूजू शकतो. या कवड्या शंखात आपण पाणी भरून टाकल्यास तेही शुभ मानले जाते. कवड्या या पांढऱ्या किंवा पिवळ्या आणायच्या आहेत. त्यानंतर श्रीयंत्र. महालक्ष्मी देवीचं श्रीयंत्र आपल्याला माहिती आहे. ते नसल्यास तुम्ही या मुहूर्तावर आणू शकतात, ज्यामुळे लक्ष्मीचा वास होतो. असं म्हटलं जातं, पृथ्वी तलावरून लक्ष्मी माता नाराज होऊन निघून गेल्या होत्या. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी विष्णूंना सांगितले की लक्ष्मी मातांना परत आणा. पण लक्ष्मी माता येत नव्हत्या. त्यावेळी श्रीयंत्राचा पूजा जाप मंत्र केला गेला. त्यावेळेला लक्ष्मी माता पृथ्वी तलावर परत आल्या.
त्यामुळे जिथे लक्ष्मी माता रुसलेल्या असतात तिथे या श्रीयंत्राची पूजा ही केली जाते. श्रीयंत्राची पूजा आपण वर्षभर करू शकतो, पण धनतेरसला याचे विशेष महत्त्व आहे. 7मुखी रुद्राक्ष आपण आणायचा आहे. घरात रुद्राक्ष असल्यास त्याची पूजा करायची आहे. आपण मातीचे दिवे, तेल आणि रुई म्हणजे कापसाच्या वाती हे दान करायचे आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला शक्य असल्यास कराव्या. सोन्या चांदीचे दागिने आणावेत किंवा भांडेसुद्धा आणू शकतात. नसेल शक्य तर चमचा एवढे छोटे स्टीलचे भांडे देखील आणू शकतात. पण भांडे आणून त्यावर सिक्का ठेवून घरात आणावं व पूजा करावी. यापैकी कुठलीही वस्तू आणण्यास आपल्याला शक्य नसल्यास आपण त्या जागी पूजेचं कुठलंही सामान आणू शकतो. जसं कुंकू, हळद या सगळ्या गोष्टी ज्या आणायच्या आहेत त्या जर त्या मुहूर्तावर आणल्या तर शुभ मानल्या जातात. या दिवशी कुठल्या वस्तू आणू नये हे आपण पाहूयात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लोखंड आणायचं नाही आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक विकत आणायचं नाही आहे. अश्विन 13वा दिवस या दिवशी राहू-केतू काळ देखील असतो आणि लक्ष्मीनारायण किंवा राहू-केतू हे एकत्र नसावेत. आणि जर आपण लोखंडी वस्तू आणल्या तर राहू-केतू घरात येतात. धन्वंतरी लक्ष्मी माता ह्या मात्र रुसतात. देवाच्या मूर्त्या आणताना आपण POPच्या म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नाही आणायच्या आहेत, तर त्या मातीच्याच आणायच्या आहेत. तुम्हाला पूजेचा पूर्ण व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून कुठले भक्तिमय पूजेचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.